हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्लॉगमध्ये. होप तुम्ही सगळे मजेत असाल. मी आहे मोनाली. आजचा दिवस कसा जातोय ते बघूया. त्याशिवाय मी आज तुम्हाला एक गंमत सांगणार आहे. कोणती गंमत ते पुढे तुम्हाला बघायलाच मिळेल, त्यासाठी स्टे ट्यून. मित्रांनो, फायनली मी जेवण बनवायला घेतलेलं आहे आणि हे मी डो रेडी ठेवला होता. हा बघा, हा डो आहे. चपात्या करायच्या आहेत. सो संध्याकाळी इव्हिनिंग टाईमला आमच्याकडे चपाती अदरवाईज भाकरी असते. सो हा डो मी रेडी करून ठेवला होता. जस्ट आताच 15-20 मिनिट रेस्टसाठी ठेवला होता. आणि चपात्यांचं मी काय करते, कसा तरी आवाज आला, मी घाबरली. इथे फट असा जोरात आवाज आला, असं दुधाचा होता. आणि मी ताटामध्ये नेहमी चपात्यांचा डो म्हणजे पीठ आपण जे मळतो तो डो मी ताटामध्ये रेडी ठेवते. कारण की असं आहे, माझं लक्ष काय इकडे सारखं होतंय. ठीक आहे, ओके ना, ओके ओके. दूध तापत ठेवलेलं आहे. सो चपात्यांचं मी हा ताट घेते, कारण की परात वगैरे असतो ना, काही लोक परात घेतात. सो जास्त माणसं असले की नक्कीच मी परात चूज करेन. पण दोघेच जण असतो, सो थोडा चपात्या असतात, पटकन ताट घेते आणि पटकन मग हे करून टाकते. आणि यामध्ये जस्ट मी पॅनकेक केले होते कृषीवाला, त्यामुळे तो तवा पण असाच आहे. आता चपात्या मी पहिला करून घेईन. आणि इथे दूध तापत ठेवलं होतं. कृषीवाला एव्हरी नाईट दूध देतेच मी थोडंफार, आणि त्यामुळे मग गाईचं दूध आहे ते दूध तापत ठेवलंय. सो चलो, आता मी विचार करत होती काय करू, कारण प्रत्येक बायकांना हा प्रश्न पडलेलाच असतो की जेवायला काय करायचं. मग ते ब्रेकफास्ट असेल, अदरवाईज लंच असेल, डिनर असेल, काय खायचं आणि लहान बेबीला काय द्यायचं खायला, हा सुद्धा प्रश्न आता मला पडतो. पहिला तर आमच्या दोघांचाच विचार यायचा की काय करायचं खायला, आणि कधी कधी तर काय असेल ते आपण ऍडजस्ट करून घ्यायचो. पण आता कृषीवा आल्यापासून जरा जास्तच विचारांमध्ये भर पडली, असं झालंय ते. सो आता मला असं वाटतं की कृषीवाला मी पनीरचे पराठे करेन आणि आम्हाला बघू मग पनीर चपाती वगैरे करेन. कारण की पनीर थोडंफार स्पायसी पण असेल आणि कृषीवा ते खाईल नाही खाईल थोडासा डाऊट आहे मला, चपाती आणि पनीर असं. सो त्यामुळे मी तिला पनीर पराठे चूज करेन. फर्स्ट मी चपात्या करून घेते आणि त्यानंतर मग पुढे करते. आणि एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची, मी सांगते तुम्हाला, ती गोष्ट सुद्धा फार इम्पॉर्टंट आहेच. सो दाखवते मी तुम्हाला पटकन, जस्ट वेट करा. सो बघा, हे आहे किचन टॉवेल्स आहेत आणि हे 20 शीट्स आहेत टोटल याच्यामध्ये. आणि एक शीट आपण 100 वेळा यूज करू शकतो, म्हणजे रियुजेबल आहे ते. हे बघा, रियुजेबल किचन टॉवेल्स, वाईप वॉश, रियूज अप टू 100 टाइम्स, मेड फ्रॉम बांबू पासून बनवलंय. आणि हे मी हायली रिकमेंड करेल तुम्हाला, कारण असं आहे याचं की मी स्वतः यूज केलेले आहेत. आता मी एक बाहेर मी सुकत ठेवलेला आहे, म्हणजे धुवून झालंय माझं त्यामुळे. आणि हा दुसरा जो आहे मी असे 3-4 सेपरेट काढलेले आहेत. काही माझे मिरर वगैरे पुसायला, घरातलं जे आपलं सामान असतं ना, टीव्ही युनिट, डायनिंग टेबल वगैरे पुसायला, एक किचनचं खालचं सगळं प्लॅटफॉर्म वगैरे पुसायला, गॅस वगैरे पुसायला, असे सेपरेट 3-4 काढलेत. ते कंटिन्यू यूज करते मी. सो 100 टाइम म्हणाले तर ॲटलिस्ट आपण थोडे दिवस तर त्याला नक्कीच यूज करू शकतो. असं 100 टाइम एक आपण जर बोललो तर आपल्याला वर्षापेक्षा जास्त हे पुरून जात आहेत. सो मला असं वाटतं की हे बेस्ट आहेत. आणि आपल्याकडे कसे नॉर्मली कपडे असतात किचन वगैरे पुसायला, नॉर्मल आपले कपडे. सो किती ते कपडे घेणार आणि एक काढणार, वेगळे कपडे काढणार, परत ते सुकत ठेवा, परत ते खराब होणार, परत ते काही आपला 1-2 महिना यूज झाला की त्यानंतर आपण परत दुसरे कपडे घेतो. आणि पहिला तर असं असायचं, आता तरी मी कुठून तरी कपडे वगैरे आणते, डीमार्टमध्ये वगैरे मिळतात. पहिला आपण बनियन जे असायचे म्हणजे जेंट्स लोकांचे, तेच फाडा, तेच यूज करा, असं पण सगळं करायचं. काही लोक आता पण करतात, नो डाऊट. सो त्याच्यापेक्षा हे मला वाटते की बेटर आहे आणि बेस्ट पडेल हे सगळं. जर तुम्हाला हे हवं असेल तर मी तर हायली रिकमेंड करते की घ्याच म्हणून. कारण की असं आहे की मी स्वतः यूज केलेले आहे. एक टॉवेल माझा बाहेर आहे आणि हा बघा, हा असा आहे. आता हा ओला आहे थोडासा, कारण की मी यूज केलेला आहे. मी 2-3 दिवस झाले असतील जवळ यूज करते, एकदम जास्त पण नाही. पण मी तुम्हाला रिकमेंड करते की तुम्ही घ्याच म्हणून. जर तुम्हाला हे हवं असेल समजा, म्हणजे स्वस्तामध्ये मस्त आहे, असं काही कॉस्टली पण नाहीये की आपण घेणं आपल्याला परवडणारच नाहीये किंवा आपल्या बजेटच्या बाहेर वगैरे आहे, असं पण काही नाहीये. सो मी सांगते तुम्हाला की तुम्ही घ्याच म्हणून. आणि याची जर लिंक हवी असेल तुम्हाला तर बेस्ट पडेल, मी लिंक तुम्हाला देते. तुम्ही कॉमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा, तिकडे मी तुम्हाला लिंक देऊन टाकते. सो एनिवे, आता ही पण बस झाली माझी. फटाफट आवरून घेते मी. सो हा टॉवेल मला लागणार आहे, त्यामुळे हा इथेच ठेवते. आणि हे मी हळूहळू जेव्हा हा खराब होणार त्याच्यानंतर हा यूज करणार. सो हा मी ठेवून देते. सो इकडे मी जागा केली यासाठी, जेवढा किचनमध्ये आपण जेवढ्या वस्तू घेऊ ना तेवढा आपल्या बायकांना कमीच आहे. जे पण काय घेऊ ना तेवढं कमीच आहे. सो मला ना हे तुम्हाला दाखवायचंच होतं. आणि
मला असं वाटतं की नाही इझी पडेल. काय ग बाळा? आमचा बाळा आलाय बघायला. आईचा कॅमेरा चालू आहे. हाय फाय कर. आई काम करते ना. तर मित्रांनो फायनल मी चपात्या करायला घेतेय आणि झालं असं की ना मी फायनली डाएट चालू केलेला आहे. सो माझा डाएटचं थोडं अवघड जात आहे. मला डाएट करणं मला इझी जात आहे, मी असं नाही म्हणत आहे, पण मला शूट वगैरे घेणं अवघड जात आहे आणि त्यामुळे मी लगेच तुम्हाला दाखवलं नाहीये. मी शूट वगैरे केलेले आहेत सगळं काही, म्हणजे जे काही डाएटचं मी फूड वगैरे खाते, डाएटच्या काही टिप्स आहेत त्या सुद्धा, म्हणजे हे सगळं मी शूट केलंय. आणि झालं असं की ना माझी जी आम्ही फिरायला गेलो होतो बाहेर, जसं की तुम्हाला समजलंच असेल, ती सिरीज चालू आहे. सो ते संपल्यानंतर मी हे डाएटचं घेऊन येणार आहे आणि त्या कारणास्तव मी थांबली. सो चला चपात्या करून घेते. मला आहे ना टार्गेट आहे माझा की लवकर जेवून लवकर झोपायचं आहे. आता झोपणं तर लवकर नाही होतं, पण ऍटलिस्ट जेवण तरी लवकर होईल ना, तरी मला जरा बरं वाटेल. म्हणून मग मी काय करते, आता पटापट आवरून घेते. आणि एक गोष्ट मी अगोदरच करून ठेवले, जेवण बनवायच्या अगोदर माझं ते डिटॉक्स ड्रिंक वगैरे ते मी सगळं करून ठेवले. सो ही बॉटल आहे, ह्याच्यामध्ये गरम पाणी वगैरे राहतं छान. अमोलने मला गिफ्ट केली होती प्रेग्नन्सीच्या एक दुसऱ्या तिसऱ्या मंथमध्ये. आणि गरम पाणी तसंच राहतं, थंड वगैरे बिलकुल नाही होत. यामध्ये मी थोडंसं गरम पाणी आणि चिया सीड्स घेते, रात्री भिजत ठेवते आणि सकाळी सिप करून दिवसभरामध्ये सिप करून पिते. सो आता ते थोडंसं बाकी आहे, त्यानंतर मी पुन्हा नवीन चिया सीड्स त्याच्यामध्ये ॲड करेल, ते उद्या दिवसभर सिप करून पिईल. तुम्हाला धडे देते की बसून पाणी प्यायचं. सो येस, बसूनच पाणी प्यायचं, अजिबात उभं राहून पाणी पिऊ नका. ती स्वतःला एक चांगली हॅबिट लावून घ्या, स्वतःच्या बॉडीला पण त्याचा फायदा आणि आपल्याला त्याचा खूप मोठा बेनिफिट आहे. सो जेव्हा पण तुम्ही कोणताही लिक्विड घ्या, इवन जेवताना सुद्धा जेवण पाणी असं काही असेल, निवांत बसून जेवा आणि 32 वेळा चावून खा आणि पाणी सुद्धा हळूहळू सिप करून घ्या. बॉटल मी धुवून त्याच्यामध्ये चिया सीड्स ऍड करेन. पहिलं माझा गॅस चालू आहे, चपात्या करून घेते. तर हे झालेले आहेत कृषीवाचे पराठे. हे दिसत आहेत तुम्हाला, हे ग्रीन जी दिसते ती कोथिंबीर आहे, थोडी मध्ये मध्ये पालक आहे, पनीर आहे, बीट आहे, या सगळ्या गोष्टी मी ऍड केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला ते असं दिसत असेल. हे बघा. सो हे बीट आहे म्हणून ते रेड दिसते. आणि इथे होते भाजी, सो बघा ही आहे पनीरची भाजी, ती होतीये. आणि हा इकडे बीट कृषीवासाठी कट केला होता, जो उरलेला असतो तो आमच्या दोघांना. सो हे सगळं कृषीवासाठी होतं. गाजर सुद्धा होता, दुपारी मी तिला जे बनवलेले ना पॅनकेक, ते गाजरचे होते, ते उरलेलं थोडंफार मी खाल्लंय, थोडंफार बाकी ते आता खाऊ. तर मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला म्हणाली होती की एक गंमत सांगते. गंमत अशी की काही अनुभव, काही एक्सपिरियन्स येतात, त्यावरून मी एक माझं लॉजिक लावते की ना अर्धवट नॉलेज हे नेहमी घातक असतं. एकतर माणसाला पूर्णपणे नॉलेज असावं, अदरवाईज त्या गोष्टीचं नॉलेजच नसावं. पण अर्ध नॉलेज असलं ना की ते आपल्या स्वतःलाही घातक ठरतं आणि समोरच्याला आपण नॉलेज देतोय आणि ते अर्धवट असतं. सो त्यामुळे समोरच्यापर्यंत तेही अर्धच पोचतं, आपल्याला जे अर्ध माहिती असतं. सो असे अनेक एक्झाम्पल्स माझ्याकडे आहेत, म्हणजे खूपच आहेत. असं एक कोणतं एक्झाम्पल तुम्हाला सांगावं तर खूप एक्झाम्पल्स आहेत. समजा एखाद्या गोष्टीचं नॉलेज मला नाही आहे, म्हणजे अपूर्ण नॉलेज आहे आणि ते मी तुम्हाला सांगते, सो तुमच्यापर्यंत सुद्धा ते अर्ध नॉलेज पोचलं जातं आणि मग तुम्ही वाया एकाकडून दुसरीकडे तिसरीकडे चौथीकडे असं ते नॉलेज पोचून जातं आणि ते अर्धवट असतं आणि मग म्हणून मग ते घातक असतं. सो ही गंमत मला तुम्हाला सांगायची होती. गेल्या काही दिवसांमध्ये ना असं मला ना हे खूप अनुभव ना माझ्या लाईफमध्ये येतात. कोणीतरी येऊन मला काहीतरी चांगलं सांगतं.
समोरची चांगलं सांगायला जातात, पण ती गोष्ट असते ती एकतर चुकीची असते, अर्धवट असते, पूर्णत्व नसतं त्या गोष्टीला. सो ती गोष्ट अर्धीच माझ्यापर्यंत पोचते आणि मग मी कोणाला तरी सांगणार असं होऊन जातं. सो एखाद्या गोष्टीची आपल्याला पूर्ण माहिती असल्याशिवाय आपण ती गोष्ट बोलू नये. आपण पूर्ण त्या गोष्टीचं ज्ञान घ्यावं, पूर्ण नॉलेज आपण घ्यावं आणि मगच ती आपण समोरच्याला सांगावी. सो मला असं वाटतं की हेच बेस्ट आहे. ही एक छोटीशी गंमत जी आता काही दिवसांमध्ये ना मला थोडंसं जास्त क्लिक होतं आहे. जास्त म्हटली मी, जास्त असं म्हणाली मी, जास्त. हे मला सांगायचं होतं. आणि आता आमचं बाळ बोलतंय आई मला घे, त्यामुळे मी घेते बाळाला आणि मग आम्ही जेवून घेणार आहोत लवकरच. पनीरची भाजी आणि चपाती आमच्यासाठी आहे. क्रिशिवाचे 3 छोटे छोटे पराठे केले होते मी, त्यातले 1 किंवा 2 ती खाईल आणि मग राहिलेलं उरलेलं सुरलेलं मी खाईल आणि बाकीचं सलाड आहे. सो मी नॉर्मली ना जे काही जेवण वगैरे केलं आहे ना ते डाएटला चालतं. ॲक्च्युली पनीर हे डाएटला चालतं. आपण किती पोर्शनमध्ये खातोय ते इम्पॉर्टंट आहे, ते जाणून घेणं. आणि पनीरमध्ये आपण जी अमूलची आपण क्रीम वगैरे टाकू ती अवॉइड करा जर तुम्ही डाएट वगैरे करत असाल, तुम्हाला वेट लॉस वगैरे करायचे तर. एनिवे ह्या गोष्टी मी पुढे अपकमिंग ब्लॉग्समध्ये तुम्हाला सांगेलच. आता मी पटकन आवरते. ए बाळा, कुठे कॅप तुझी? एनिवे चलो. तुमच्यासोबत बोलून झाल्यावर मी कृषीवाला घेतलं आणि त्यानंतर मग जेवून घेतलं. जेवून झाल्यावर वॉक करायचा होता, पण ते पॉसिबलच नव्हतं कारण की सगळं काम एकाच टाईमला आलं होतं. म्हणजे घरातली कामं आवरा, कृषीवाला झोपवा, सगळ्याच गोष्टी, आणि ते काही पॉसिबल नव्हतं एवढ्या लेट मला वॉकला जायला. सो अमोल मला म्हणाले की तू पॅसेजमध्येच वॉक कर, बेटर राहील ते. काही लोकांना अनेक प्रश्न असतात. माझी तब्येत आहे पण मी टेन्शन खूप घेते, मी अजिबात खात नाही, मी रात्री झोपत नाही, तरी एवढी तब्येत का आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू.